नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणाऱ्या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। आंतरराष्ट्रीय योग दिन सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। यामध्ये सांगली जिल्हा शिक्षण संस्थेच्या 36 शाखांचा सहभाग। संयुक्त राष्ट्र महासभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जातो। भारताच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिनाचा प्रस्ताव महासभेत मांडला होता। यामध्ये नेपाळ, अमेरिका, चीनसह जगातील 193 देशांच्या पाठिंब्यामुळे 11 डिसेंबर 2014 रोजी प्रस्ताव सहज मंजूर झाला। योग हा शब्द संस्कृत यूज या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ होतो जोडणे किंवा एकत्रित करणे। मनुष्याच्या मोक्षापर्यंत नेणारा मार्ग यांना एकत्रित आणून मोक्षाची किंवा मनशांतीची अत्युच्च पातळी गाठणे म्हणजे योग, अशी योगाची व्याख्या आहे। शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्रित करून मोक्षाची किंवा मनशांतीची अत्युच्च पातळी गाठणे म्हणजे योग, अशी योगाची आधुनिक व्याख्या आहे। पतंजली यांनी लिहिलेली योगसूत्र हे हिंदू तत्वज्ञानात प्रमुख योगसूत्र मानली जातात। हे महत्त्व पटवून देण्याकरता सांगली शिक्षण संस्थेच्या रामदयाळ मालू हायस्कूलच्या वतीने 1200 मुलामुलींनी प्रात्यक्षिक केले। इंग्लिश स्कूल यांचाही सहभाग होता। यावेळी मुख्याध्यापक विक्रम काळे, स्मिता वायचळ, पर्यवेक्षक मधुकर कांबळे, योग क्रीडा प्रमुख शिक्षक संतोष कोळी, दिलीप पवार यांचे मार्गदर्शन लाभले। हाताचे तळवे समोर, अंगठे चिकटलेले, बोट चिकटलेले असतील। हाताचे तळवे समोर असतील। एकच्या स्थितीमध्ये 2 ला पुढे करा, लूज ठेवा। सुरुवातीला सही ठेवा। इकडे बोलता करे पावलं, एक पाऊल उजवा पाय जो आहे तो संस्थेचे श्री रामदयाळ मालू हायस्कूल सांगली या ठिकाणी या ठिकाणी आज 21 जून जागतिक योग दिनानिमित्त आम्ही योग दिनाचं आयोजन केलेलं आहे आणि या योगाचं महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना कळावं यासाठी त्यांच्याकडून प्रात्यक्षिकही करून घेतलेलं आहे आणि त्यांना या योगाचा सराव व्हावा, त्यांना सवय लागावी, हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश आहे। उपक्रमामध्ये 1200 विद्यार्थी समाविष्ट झालेले आहेत।